चालू आहे महाराष्ट्रात लाडक्या बहिणींच्या निकषांबाबत मंत्री आदिती तटकरे म्हणल्या. महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत खूप आश्वासन दिले आहे की 2100 रुपये लाडक्या बहिणींना भेट देणार म्हणून. पण आतापर्यंत 2100 रुपये एकाही महिलेच्या अकाउंटमध्ये आलेले नाही. 1500 रुपयाचा जो हप्ता मागे होता तो देखील आता पुढे चालू आहे. महाराष्ट्र सरकारने काय लावलं आहे हे आश्वासनावर आश्वासनं देत निवडणुकीच्या काळात त्यांनी आश्वासन दिले की लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देऊ, पण अजून तरीही लाडक्या बहिणींना 2100 रुपये आलेले नाही. त्यामध्ये निकषांबाबत काही थोडीशी मोठी चर्चासुद्धा झाली आहे. मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, निकष पूर्ण करत नसलेले 1 लाखापेक्षा अधिक महिलांचे अर्ज छाननी बाद झाले आहेत. पात्र गरजू महिलांना लाभांपासून वंचित ठेवले जाणार नाही, असं मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं. लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयात कोणताही बदल केला नाही. निकष बदललेले नाहीत. ऑगस्टमध्ये छाननी केली असता 75,000 तर सप्टेंबरमध्ये 1 लाखापेक्षा अधिक अर्ज पात्र ठरू शकत नव्हते. ते अर्ज बाद केले. 3 वेळा 4 चाकी असतानाही काही महिला लाभ घेत असल्याबाबत तक्रारी आल्या आहेत. त्या संदर्भात चौकशी केली जाईल, असे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. छाननीची प्रक्रिया नियमितपणे सुरू आहे. ही प्रक्रिया निवडणुकीनंतर सुरू केली आहे. विरोधक अपप्रचार करतात असा आरोपही त्यांनी केला. पण विरोधकांचं पण बरोबर आहे की तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी बोलला होता आम्ही 2100 रुपये लाडक्या बहिणींना देऊ, पण अजून 2100 रुपये ज्याचा तुमच्या विजयात मोठा वाटा आहे, 2100 रुपये करण्याची घोषणा केली होती. तो निर्णय साधारणतः कधीपर्यंत होणार? आणि दुसरं, आता एक अशी चर्चा सुरू आहे की 1500 जेव्हा दिले तेव्हा स्क्रुटिनी कोणतीही झाली नव्हती. आता 2100 देताना स्क्रुटिनी होणार अशी चर्चा आहे. त्या संदर्भात वस्तुस्थिती काय असेल? असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत. आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं. त्याच्यामुळे ते करण्याचा घोषणा देखील केली. तुम्ही फक्त आश्वासन दिलं आहे, ते आश्वासन कधी पूर्ण करणार हे अजून जनतेच्या समोर सुद्धा आलेलं नाही. पिंपरी चिंचवडमधील एका कार्यक्रमासाठी आलेल्या आदिती तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लाडकी बहीण योजनेतील 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न 4 चाकी नसावी, महिला राज्यातील रहिवासी असाव्यात, सरकारी नोकरदार नसाव्यात, हे निकष पहिल्याच शासन निर्णयात होते. यात कोणताही बदल केला नाही. कोणताही लाभ खात्यातून परत घेतला नाही. तसा कोणताही निर्णय झाला नाही. किंवा नसल्याच्या महिलांचा लाभ बंद करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. छाननीची प्रक्रिया नियमितपणे सुरू आहे. निकष पूर्ण करत नसलेल्या 1 लाखापेक्षा अधिक महिलांचे अर्ज छाननीतील बाद झाले आहेत. पात्र गरजू महिलांना लाभापासून वंचित ठेवले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पुढं आले पाहिजे, कारण की ज्या लाडक्या बहिणींना यांनी आश्वासन दिले होते की 2100 रुपये तुम्हाला निवडणूक झाल्यानंतर आम्ही तुमच्या खात्यामध्ये टाकू, ते आश्वासन त्यांनी पूर्ण देखील केले नाही. जे मागे 1500 रुपये होते त्यात सुद्धा आता काही निकष सुद्धा लावण्यात आलेले आहे. सर्व लाडक्या बहिणींना हा खूप मोठा चक्कर टाकलेला आहे. महाराष्ट्र सरकारनेच नव्हे तर संपूर्ण कॅबिनेट मंत्री यांनी सर्वांनी हा चक्कर लाडक्या बहिणींना टाकला आहे. लाडकी बहिणी सुद्धा त्या फेरफटक्यामध्ये येऊन लाडक्या बहिणींनी सुद्धा त्यांना मतदान केले. त्यानंतर त्यांनी 2100 रुपयाचं आवाहन केलं. त्यात देखील त्यांनी 2100 रुपये अकाउंटमध्ये टाकलेले नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. ज्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ गेला नाही त्या लाडक्या बहिणींपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचवा. व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात लाडक्या बहिणींना शेअर करा. तुमचे सुट्टे पैसे बंद झाले आहे का, नक्की कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुणीही जाऊ नका. आपल्या व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका.